जय हिंद विद्यार्थी मित्र हो. STI मुख्य 2016चा जो झालेला पेपर आहे तो आपल्याला या सेशनमध्ये पाहायचा आहे. मी अनिल सुधाकर हंडे तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विदर्भ IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. चला प्रश्न क्रमांक 1 पासून आपण सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 आहे, पुढील तालव्य अल्पप्राण असणारी व्यंजने कोणती? काय म्हणते? पुढील कोणती तालव्य अल्पप्राण असणारी व्यंजने कोणती? आता बघा, जर आपण विचार केला मुखाच्या भागाचा, अशा पद्धतीचं आपलं मुख असते. ठीक आहे, अशा पद्धतीचं आपलं मुख आहे. अशा पद्धतीचं हे मुख आहे. या मुखातला जो हा भाग आहे याला तालू म्हणतात. आणि आपली जी जीभ आहे हे दात, आणि ही जी आपली जीभ आहे या मुखाच्या भागाला जर तालूला लागली तर त्याला आपण तालव्य वर्ण असे म्हणतो. तालव्य च छ ज छ न, नाही का, च छ ज ज न हे झाले तालव्य. तताला लागली तर त थ द ध न हे झाले दंत्य. ओठाला ओठ लागले तर प फ ब भ म. जर कंठातून आले तर क ख ग घ न, अशा पद्धतीनं. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, पुढील पैकी कोणता अल्पप्राण असणारी व्यंजने कोणती? तालव्य अल्पप्राण असणारी व्यंजने. आता अल्पप्राण म्हणजे काय बघा, महाप्राण. महाप्राण म्हणजे काय? जर ह ज्याच्यामध्ये असेल तो झाला महाप्राण. उदाहरणार्थ आपण जर विचार केला क आणि ख, जर क ला इंग्रजीमध्ये लिहितो तर क लिहावं लागेल, आणि ख ला लिहितो म्हटलं तर के एच लिहावं लागेल. म्हणजे याच्यामध्ये यच म्हणजे ह आहे, हा झाला महाप्राण, आणि याच्यामध्ये यच नाही म्हणून हा काय झाला अल्पप्राण. मग त्यांनी म्हटलं पुढील पैकी तालव्य अल्पप्राण असणारी व्यंजने कोणती? ऑप्शन नंबर 1 क, ठीक आहे, क इंग्लिशमध्ये के. ऑप्शन नंबर 2 च, सी एच. ऑप्शन नंबर 3 छ, सी डबल एच. आणि ऑप्शन नंबर ज, ज म्हणजे जे. आता इथं जर विचार केला तर याच्यामध्ये अल्पप्राण आणि तालव्य, तालव्य हे पण आहे, तालव्य हे पण आहे. आता तुम्ही म्हणाल इथं सांगितलं तुम्ही ज्याच्यामध्ये यच आहे तो महाप्राण झाला, परंतु या च मध्ये जरी हा यच असला तरी हा अल्पप्राण झाला. अल्पप्राण. ठीक आहे, मी काय म्हणताय, जरी याच्यामध्ये यच असला तरी हा काय झाला अल्पप्राण झाला. मग आता बघा, हाय तालव्य आहे, हाय तालव्य आहे, याच्यामध्ये यच आहे तरी काय आहे, हा अल्पप्राण आहे. हा तर अल्पप्राण आहेच, म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, ब आणि ड. आता ब आणि ड नंबर 2 मध्ये आहे, म्हणजे हे याचं उत्तर. आता मी तुम्हाला सांगतो याला अल्पप्राण का म्हणतात. आता बघा, जर स्पर्शव्यंजनांचा विचार केला, स्पर्शव्यंजनाचा जर विचार केला तर क, ख, ग आणि घ अशा पद्धतीनं च, छ, ज आणि झ समोर अनुनासिक येतं. आता जर क ची फोड केली तर इथं निघतो क, इथं निघतो के एच, इथं निघतो जी, आणि इथं निघतो जी एच. इथं जर विचार केला सी एच, सी डबल एच, जे आणि जे एच. आता बघा, इथं महाप्राण आहे, इथं महाप्राण आहे, इथं महाप्राण नाही आहे, इथंही महाप्राण आहे, इथंही महाप्राण आहे, इथंही महाप्राण आहे असं आपल्याला वाटते. परंतु हे जे स्पर्शव्यंजन आहे, स्पर्शव्यंजने असे 25 स्पर्शव्यंजने असतात. या स्पर्शव्यंजनापैकी दुसरा कॉलम आणि चौथा कॉलम हा कशाचा आहे, महाप्राणाचा. दुसरा आणि चौथा. मला सांगा, हा च जो आहे हा पहिल्या कॉलम मध्ये आहे ना, म्हणजे हा महाप्राणाचा आहे का? नाही. जरी याच्यामध्ये यच असला तरी हा महाप्राण नाही आहे. आणि जर विचार केला श, क्ष आणि स यांना घर्षक म्हणतात. काय म्हणतात यांना? घर्षक. ठीक आहे. आता श चा जर विचार केला तर एस एच, श चा विचार केला तर के एस एच, आणि स चा विचार केला तर स. आता मला सांगा, या स मध्ये यच आहे का? नाही आहे. या स मध्ये यच नाही तरी हा महाप्राण आहे. मला काय म्हणायचं लक्षात घ्या, या स मध्ये यच नाही तरी हा महाप्राण आहे, या च मध्ये यच आहे तरी हा महाप्राण नाही. हे इथं अपवाद आहे. म्हणजे हा च जो आहे हा महाप्राण नाही आहे, हा काय अल्पप्राण आहे. आणि ज तर याच्यामध्ये यच नसल्यामुळे हा अल्पप्राणच आहे. परंतु दोन्ही हे जे आहे हे कशामध्ये आहे? तालव्यमध्ये आहे. म्हणजे त्यांनी काय म्हटलं, पुढीलपैकी तालव्य म्हणजे यांचा उच्चार टाळूतून होतो, आणि अल्पप्राण असणारी व्यंजने कोणती? तर याचं उत्तर येते ब आणि ड बरोबर. मला काय म्हणायचं लक्षात येत आहे? प्रश्न क्रमांक 2 बघा. प्रश्न क्रमांक 2 बघू आपण. क, च, त, ट, प. ठीक आहे, क, च, त, ट, प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात? इथं आहे स्पर्श व्यंजन,
इथं आहे अंतस्थ, इथं आहे उष्मे व्यंजन, इथं आहे मृदू व्यंजन. आता बघा, पहिले मी अंतस्थ म्हणजे काय होते ते तुम्हाला सांगतो. य, र, ल आणि व यांना म्हणतात अंतस्थ व यांनाच म्हणतात अर्धस्वर. काय म्हणतात यांना? अर्धस्वर. आता यांना अर्धस्वर का म्हणतात? कारण य मध्ये ई ची छटा आढळते, ई, र मध्ये रू ची छटा आढळते, ल मध्ये लू ची छटा आढळते व मध्ये ऊ ची छटा आढळते. बरोबर आहे. म्हणजे या स्वरांची छटा याच्यामध्ये आढळते म्हणून यांना काय म्हणतात? अर्धस्वर असे म्हणतात. हे एक पॉइंट. अंतस्थ म्हणजे काय? हे स्पर्श व्यंजनाच्या खाली येतात, स्पर्श व्यंजनाच्या खाली येतात आणि उष्मे व घर्षणाच्या वर येतात असं म्हटलं तर चालते. म्हणजे ज्या पद्धतीने आपण काय म्हणू की वडापाव असते ना, वर वडा खाली वडा म्हणतात नाही का, वर पाव खाली पाव म्हणतात वडा, अशा पद्धतीनं वरून हे कशाच्या मदत येतात? स्पर्श व्यंजने त्यांना जोडण्याचं काम करतात आणि या साईडनं कोणाला जोडण्याचं काम करतात? उष्मे व घर्षक. ज्या वेळेला आपण वर्णमालिका पाहतो त्यावेळेस तुम्हाला समजेल, वरून महाप्राण असतात आणि या साईडनं उष्मे व घर्षक असतात, त्यांना जोडण्याचं काम कोण करतात? यरलव. म्हणून यांना आपण काय म्हणू? अंतस्थ म्हणू. त्यामुळे हे इथं येणार नाही. यांनी म्हटलं कचटप या गटातील व्यंजनांना काय म्हणतात? हे गेलं याचं स्पष्टीकरण. आता मृदू व्यंजने ते होणार नाहीत. मृदू व्यंजने का होणार नाही ते तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे. ते उष्मे व घर्षकही होणार नाही, ते आहेत स्पर्श व्यंजने. आता बघा काय म्हटलं त्यांनी? क, च, थ, ट, प. ठीक आहे. क, ख, ग, घ आणि अंग. ठीक आहे. च, छ, ज, झ आणि ञ. हा ञ आहे. त्यानंतर ट, ठ, ड, ढ, न. त्यानंतर त, थ, द, ध, न. त्यानंतर प, फ, ब, भ, म. मित्र, हे जे व्यंजन असतात त्यांचे असे पाय मोडूनच लिहावे लागतात. आता बघा, हा गट जो झाला, हा गट हे 1 आणि 2चा हा झाला कठोर. हा काय झाला? कठोर. हा जो गट झाला हा झाला मृदू. हा काय झाला? मृदू. आणि हा जो गट झाला याला म्हणतात अनुनासिक. याला काय म्हणतात? अनुनासिक. आणि त्यामध्ये जर आपण विचार केला, ठीक आहे, त्यामध्ये जर आपण विचार केला, हा दुसरा गट झाला महाप्राणाचा. कशाचा? महाप्राण. आणि हा चौथा गट झाला महाप्राण. हे पहिला आणि तिसरा येणार नाही. मला काय म्हणायचं लक्षात घ्या, क, च, त, ट, प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात? हे अर्धस्वर आहेत का? नाही. म्हणजे अंतस्थ आहेत का? ही नाही. हे मृदू व्यंजने आहेत का? इथं या गटात आहेत का? नाही. मृदू व्यंजने ही नाही आहेत ही. त्यानंतर हे काय म्हणतात? उष्मे व घर्षक आहे का? तुम्हाला आधीच म्हटलं उष्मे व घर्षक कोण आहेत? श, क्ष आणि स हे उष्मे व घर्षक आहेत. ही आहेत का? नाही. मग ही काय आहेत? स्पर्श व्यंजने आहेत. कारण ही सर्व 25 जी आहेत यांना काय म्हणतात? स्पर्श व्यंजने म्हणतात. यांची संख्या 25च आहे. वाटलंच तर बघा, 1 2 3 4 5, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 21, 5 5 25. मला काय म्हणायचं लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 2चं उत्तर येते स्पर्श व्यंजने. समजत आहे? नेक्स्ट, बघा प्रश्न क्रमांक 3. ज्या समासात दुसरे पद कृदंत म्हणजे धातुसाधित असते तो समास ओळखा. ठीक आहे. आता बघा कशा पद्धतीनं, आता इथं म्हटलेलं आहे कर्मधारय समास. ठीक आहे. एक कर्मधारय समास. ठीक आहे. दुसरं म्हटलं आहे उपपद तत्पुरुष समास. त्यानंतर म्हटलं आहे विभक्ती तत्पुरुष समास आणि नन तत्पुरुष समास. ओके, हे 4 ऑप्शन आहे. आता पहिले सांगतो कर्मधारय समास. याच्यात विशेषण विशेषाचा योग असतो आणि दोन्ही कशामध्ये असतात? प्रथमा विभक्तीत असतात, जसं महान, अधिक, देव वगैरे. म्हणून यांनी कृदंत जे म्हटलेलं आहे ते इथं येणार नाही. ठीक आहे. कर्मधारयमध्ये काय असते? पहिलं पद विशेषण असते, दुसरं पद नाम असते, त्यामुळे हा येणार नाही. त्यानंतर बघा डायरेक्ट आपण विभक्ती तत्पुरुष समास बघू. आता बघा देवालय, देवालय. ठीक आहे. देवालय याची फोड जर केली तर होते देवासाठी आलय, देवासाठी आलय. मग हे झालं विभक्ती, विभक्ती नाही का, वनभोजन, वनातील भोजन नाही का, अशा पद्धतीचे याच्यामध्ये येतील. म्हणून हे येणार नाही. नन तत्पुरुष समास याच्यामधलं जे पहिलं पद असते ते नकारदर्शक असते म्हणून त्याला नन तत्पुरुष समास म्हणतात. आणि उपपद तत्पुरुष समास, ज्या समासातील दुसरे पद कसे असते? कृदंत. उदाहरणार्थ बघा शेतकरी, शेतकरी हे झालं उपपद तत्पुरुष समासाचं उदाहरण. याची जर फोड केली तर शेती करणारा, शेती करणारा
हे झाली याची फोड. याच्यातलं जे दुसरं पद आहे हे धातू साधित किंवा कृदंत आहे. हे दुसरं पद काय आहे? धातू साधित किंवा कृदंत, म्हणून याला काय म्हणतात? उपपद तत्पुरुष समास. म्हणून याचं उत्तर काय येणार आहे? नंबर 2. लक्षात येत आहे? प्रश्न क्रमांक 4. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 4 बघा. वर्णमालेत या व्यंजनांचा समावेश केला जात नाही. कोणाचा समावेश केला जात नाही? बघा, हा प्रश्न तसा तर कॅन्सल झालेला आहे. ठीक आहे, कॅन्सल झालेला आहे. बघा, श स चाही समावेश केला जातो, हळचाही समावेश केला जातो, आहाचाही समावेश केला जातो. आता क्ष आणि ज्ञचा सुद्धा काय केला जातो? समावेश केला जातो. यांना संयुक्त व्यंजन म्हणतात आणि संयुक्त व्यंजनांना स्थान श्रीपाद सबनीस यांनी दिलेलं आहे. त्यामुळे हा प्रश्न इथं कॅन्सल झालेला आहे. प्रश्न क्रमांक समोरचावर जाऊ आपण. 5व्या क्रमांकाचा प्रश्न. नंबर 5. आता 5व्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हणतात? क्रियापदातील ई आख्यात, उ आख्यात आणि ई ला आख्यात. ठीक आहे, ई आख्यात, उ आख्यात आणि इला आख्यात यांचे मूळ संस्कृतातील आख्यात प्रत्ययापासून आले असल्याने त्यात रिकामी जागा हा गुणधर्म आढळतो. हे तुम्ही वाचून घ्यायचं वर. आता बघा, याचे ऑप्शन आहे. यात कशाचे गुण आढळतो म्हणते? पासून आल्यामुळे यात असल्याने त्यात रिकामी जागा गुणधर्म आढळतो. आता तुम्हाला सांगतो मी, हे जे आख्यात आहेत, ई आख्यात झाला, उ आख्यात झाला, इला आख्यात झाला, नाही का, करू खाऊ आहे ना, अशा पद्धतीचे हे आख्यात झाले. हे तिन्ही लिंगी समान असतात. काय असतात? हे तिन्ही लिंगी समान असतात. फक्त स्त्रीलिंगात नसते, फक्त पुल्लिंगात नसते. हे तिन्ही लिंगामध्ये काय असतात? समान असतात. त्यामुळे हे तिन्ही लिंगामध्ये येतं. प्रश्न क्रमांक 6 वर पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय नाही? ठीक आहे, व्यतिरेक म्हणजे काय? एखाद्या गोष्टीपासून आपल्याला आवडत म्हणजे काय म्हणता येईल की ॲडिक्ट असणे आपण त्या गोष्टीचा. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला करमत नसणे, त्याला काय म्हणतात? व्यतिरेकवाचक. आता व्यतिरेकवाचक, तुझ्या विना मला आवडत नाही, तुझ्या विना मला करमत नाही, हे येईन व्यतिरेकमध्ये. ठीक आहे, त्यानंतर तुझ्या खेरीज, निराळा मला कोणीच नको, हे देखील इथं येणार नाही. म्हणून त्यांनी काय म्हटलं? व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय नाही, तर हा देखील नाही आहे. समजलं काय? नेक्स्ट बघा पुढे. त्यानंतर अजून कन्सेप्ट वाईज प्रश्न येईल, त्यावर आपण आणखी भर देऊन. जर शब्द व मनीचा प्रश्न आला तर ते जसंच्या तसं असते, म्हणून आपल्याला समोर जावं लागते. शब्द व मनी आपल्याला सेल्फ स्टडीच्या माध्यमातून जास्त करावे लागतील, कारण ते रठ्ठा पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये कोणत्याच पद्धतीची कन्सेप्ट नसल्यामुळे. आपण कन्सेप्ट बघू. मग अशी आपण ज्या पद्धतीने ती संकल्पना बघितल्या आधी वर्णविचार या टॉपिकवरच्या, ठीक आहे, त्या पद्धतीने आपण समोर आले तर आणखी आपण त्याच्यावर स्पष्टीकरण देत राहू. जास्तीत जास्त घेऊ. पुढील वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा, मोठ्याने वरडू नकोस. कशाचा प्रकार ओळखा म्हणते? क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. आता क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. क्रियाविशेषण हे विकारी असते आणि क्रियाविशेषण हे अविकारी सुद्धा असू शकते. उदाहरणार्थ, आता बघा, जर आपण उदाहरण घेतलं की राम 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 जलद चालतो. राम कसा चालतो? जलद चालतो. बघा, आणि एक उदाहरण घेतं, राम चांगला चालतो. बघा, लक्ष द्या मला काय म्हणायचं. आता या वाक्यामध्ये कोणतं क्रियापद आहे? या पहिल्या वाक्यामध्ये क्रियापद कुठलं आहे? चालतो. दुसऱ्या वाक्यामध्ये क्रियापद कुठलं आहे? चालतो. बरोबर आहे. आता या चालतो बद्दल विशेष माहिती. कसा चालतो? कसा चालतो? जलद, हे झालं क्रियाविशेषण. कसा चालतो? जलद, चांगला चालतो, हे झालं क्रियाविशेषण. आता बघा, आता जर विचार केला की रामच्या ऐवजी जर इथं मुलीचं नाव ठेवलं, जसं म्हटलं सीता, सीता, जलद, चालतोचं काय होईल? चालते. म्हणजे जे क्रियापद आहे ते विकारी असते, पण हे अविकारी आहे ना इथं दिलेलं, म्हणून जलदचं काय झालं? जलदच झालं. आता इथं बघा, सीता, चांगलाचं काय झालं? चांगली, चालतोचं काय झालं? चालते. मला काय म्हणायचं लक्षात घ्या फक्त. आता बघा, हे क्रियाविशेषण आहे आणि हेही क्रियाविशेषण आहे, पण हे लिंगवचन विभक्तीनुसार बदलत नाही, म्हणून हे काय झालं? क्रियाविशेषण अव्यय. म्हणून हे झालं अव्यय, आणि हे बदलते म्हणून हे झालं सव्यय. आता आपण आपल्या प्रश्नाकडे येऊ. पुढील वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा, मोठ्याने वरडू नकोस. ठीक आहे. आता याच्यामध्ये
ओरडू नकोस, कसं? मोठ्याने, बरोबर आहे. आता बघा, नामसाधित क्रियाविशेषण अव्यय, विशेषण साधित क्रियाविशेषण अव्यय, त्यानंतर धातुसाधित क्रियाविशेषण अव्यय आणि अव्यय साधित क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे. आता कसा? ओरडू नकोस, मोठ्याने. ठीक आहे, ठीक आहे. आता हे आहे विशेषण साधित क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे, मोठ्याने, कारण मोठा इथं गुणविशेषणाच्या प्रकारात तिथं मोठा वगैरे, म्हणून हे काय झालं? विशेषण साधित क्रियाविशेषण अव्यय. मला काय म्हणायचं लक्षात घ्या. ठीक आहे. क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द. हा मोठा इथं विशेषण आहे, म्हणून हे विशेषण साधित क्रियाविशेषण अव्यय आहे. धातू साधित क्रियाविशेषण अव्यय असतं तर पेटती ज्योत, रांगणारे मूल आलं असतं. नाम साधित क्रियाविशेषण असतं तर नाम आलं असतं, आणि अव्यय साधित विशेषण असतं तर वर खाली सारखं आलं असतं. इथं मोठ्याने आलं म्हणून हे काय झालं? विशेषण साधित क्रियाविशेषण अव्यय. प्रश्न क्रमांक 8. बघा, 8 काय म्हणते? मरावे परी कीर्तिरूपी उरावे. या वाक्यातील परी या शब्दाने कोणत्या उभयान्वी अव्ययास सूचित होते? बघा, उभयान्वी अव्यय, हा उभयान्वी अव्यय जो टॉपिक आहे हा खूप चांगल्या पद्धतीनं करावा लागतो आपल्याला, कारण उभयान्वी अव्यय जर टॉपिक चांगला असेल तर आपल्याला त्याच्यावरून केवळ वाक्य, संयुक्त वाक्य सुद्धा ओळखता येते. जर समजा तुम्ही आपला कोर्स परचेस केला असेल आणि त्याच्यावर उभयान्वी अव्यय बघितले असेल तर ओके, ठीक आहे. जर काही लोकांनी तो कोर्स परचेस केला नसेल तर आपला यूट्यूबवर उभयान्वी अव्ययाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं केवळ वाक्य आणि संयुक्त वाक्य ओळखावे हा एक व्हिडिओ आहे. तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन तो पाहू शकता. ठीक आहे. फक्त अनिल हांडे विदर्भ IAS अकॅडमी तुम्ही टाकलं तर त्याच्यामध्ये शोधा, तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल. याच्यामधले बरेच व्हिडिओ मी यूट्यूबवर बनवलेले आहे, कन्सेप्ट्स, की जेणेकरून याचा फायदा तुम्हाला पेपरमध्ये होईल. पेपरमध्ये स्पष्टीकरण करत असताना आपल्याला थोडक्यात घ्यावं लागतं, कारण प्रश्न आपल्याला भरपूर प्रश्न आहेत, जवळपास 60 प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहावं लागेल. त्यामुळे थोडी बहुत घाई होईल, फक्त एवढं तुम्ही सांभाळून घ्यावं. ठीक आहे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील परी, ठीक आहे, या शब्दाने कोणते उभयान्वी अव्यय सूचित होते? परी म्हणजे ही जातक कथेमधली परी नव्हे, तर परी उरावे, मरावे परी उरावे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये मेल्यानंतर काही उरते का? समजा माणसाचं एक गोष्ट समजा साधारण, म्हणजे त्याच्या जीवनात ना मरणे म्हणजे कमीपणा किंवा दोष होते का नाही? मग इथं परिणाम नाही झाला, हे परिणाम नाही झाला उरण्याचा. त्याच्यानंतर हा उद्देश नाही आहे, यानं स्वरूप उलगडून नाही दाखवलं आहे, हे काय कमीपणा किंवा दोष, म्हणजे हे काय न्यूनत्व बोधक आहे. आता तुम्हाला सांगतो, उभयान्वी अव्ययाचे 2 प्रकार पडतात. पहिला पडेल प्रधानत्व आणि दुसरा पडेल गौणत्व. प्रधानत्वाचे 4 प्रकार पडत असतात, प्रधानत्वाचे 4 आणि गौणत्वाचे किती प्रकार पडतात? 4. अशा पद्धतीनं उभयान्वय. आता प्रधान म्हणजे काय? दोन्ही वाक्य कसे असले पाहिजे? अर्थाच्या दृष्टीने कसे असले पाहिजे? प्रधान असले पाहिजे. आणि गौणमध्ये एक वाक्य प्रधान असलं पाहिजे, दुसरं गौण किंवा पहिलं गौण असलं पाहिजे, दुसरं प्रधान असलं पाहिजे. आता प्रधानत्वाचे जे 4 प्रकार आहेत ते आहेत समुच्चय बोधक, विकल्प बोधक, परिणाम बोधक आणि न्यूनत्व बोधक. हे न्यूनत्व बोधकचं आहे. गौणत्व बोधकचे 4 प्रकार आहे. पहिला आहे स्वरूप बोधक, उद्देश बोधक, कारण बोधक आणि संकेत बोधक. तर हे कशाचा प्रकार आहे? आपला न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय, परी. ठीक आहे. त्यानंतर यावर्षी शेतकऱ्यांनी शेती नांगरली पण पाऊस आलाच नाही, हे कमीपणा किंवा दोष झाला. म्हणजे तो एका कानाने बहिरा आहे, म्हणजे कमीपणा किंवा दोष झाला की नाही त्याच्यात नाही, तशातला आहे. ठीक आहे. कमीपणा किंवा दोष आहे. मेल्यानंतर काहीच उरत नाही माणसाचं. त्यामुळे मराच्या आधी जे तुम्हाला करायचं असेल ती कीर्तिरूपी तुम्ही मरायच्या आधीच करा. ठीक आहे. मेल्यानंतर तुमची नाव निघते न निघते हे वेगळी गोष्ट झाली, परंतु जिवंत असतानाच ते काम करायला पाहिजे. आपण मरणे म्हणजे जग मरणे असते. आपण मेलो, जग संपलं, आपणच नाही येणार तिथं, मग ते जगाला काय उपयोग? त्यामुळे मरणे हे सर्वात मोठा कमीपणा किंवा दोष आहे, म्हणून याचं न्यूनत्वबोधक अव्यय उभयान्वी अव्यय दिलेलं आहे. नेक्स्ट, पुढील केवळ प्रयोगी अव्ययाची चुकीची जोडी ओळखा. पुढील केवळ प्रयोगी जे अव्यय आहे चुकीची. आता केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय? आता बघा, व्यक्ती जो आहे हा भावना प्रधान आहे. व्यक्तीमध्ये काय असतात? भावना असतात. काही झालं तर पटकन त्याच्या भावनाचा विस्फोट होत असतो. ठीक आहे. जो जास्त इमोशनल असतो त्याला ह्या गोष्टी सहन होत नाही. ठीक आहे. व्यक्तीमध्ये भावना आल्याच, बरोबर आहे. म्हणून भावना वेगवेगळ्या असतात. चांगल्याही भावना असतात, वाईटही भावना असतात, द्वेष असतो, प्रेमही असते. मग तशाच पद्धतीच्या व्यक्तीमध्ये भावना असतात आणि भावनाचा विस्फोट ज्या वेळेला होतो त्यावेळेला केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. आता केवळ प्रयोगी अव्ययाचा वापर केला तरी चालते,
आणि केला नाही तरी चालते, परंतु त्या वाक्याला डौल आणण्यासाठी कशाचा वापर करावा लागत असतो? केवळ प्रयोगी अव्ययाचा वापर करावा लागत असतो. आता समजा आपण जर दुबईला गेलो आणि दुबईला गेल्यानंतर ते बुर्ज खलिफा नावाची काय बिल्डिंग आहे तिथं, नाही का, जगातली सर्वात मोठी, आणि गेल्यानंतर जर आपण कधीच दुबईला गेलो नाही आणि गेल्यानंतर आपण त्या बिल्डिंगकडे बघितलं तर असंच पाहतो का, मोठी बिल्डिंग आहे असं नाही म्हणत आपण, बाप रे केवढी मोठी बिल्डिंग, म्हणजे आपल्या मनातला काय झाला, तो उद्रेक झाला ना, त्या भावनांचा काय झाला, उद्रेक झाला, म्हणून त्याला काय म्हणतात, केवळ प्रयोगी अव्यय. केवळ त्याचा काय होत असतो, प्रयोग होत असतो. आता ते खाली जे ऑप्शन आहे त्याच्यापैकी चुकीचं काय आहे, विसंगत काय ते आपल्याला ओळखायचं आहे. हे लहान मुलगा पण ओळखू शकते. बघा, आश्चर्यकारक, अरेच्छा तू आला, अरेच्छा तू आला, हे काय झालं, आश्चर्य झालं. मौन दर्शक, गप गप, मौन दर्शक. त्यानंतर बघा, संबोधन दर्शक, अगे ऐकतेस का, है ना, संबोधन केलं ना, संबोधन दर्शक काय, अगे अगे ऐकतेस का, ठीक आहे, हे संबोधन झालं. प्रशंसा दर्शक, प्रशंसा दर्शक कसं होते, भले, शाबास, वा वा, हे झालं समजा प्रशंसा दर्शक. इथं काय म्हटलेलं आहे, बाप रे. आता बाप रे काय झालं, हे आश्चर्यच होईल का नाही, एखाद्या गोष्टीचं आश्चर्य होणे त्याला आपण बापरेच म्हणू ना, ठीक आहे, अशा पद्धतीनं. आता ट्रक येऊन थांबला असा, ट्रक, इथं काय म्हटलं, प्रशंसा. समजा तुम्ही रस्त्यानं चालले, ट्रक येऊन असा थांबला धडकन, तुम्ही काय म्हणता, बापरे आश्चर्य झालं ते तुम्हाला, तुम्ही प्रशंसा थोडी न करा, ड्रायव्हर साहेब प्रशंसावं तुमची, ट्रक येऊन माझ्याजवळ थांबवला, बापरे आश्चर्य झालं आपल्याला एकदम, आहे ना, अशा पद्धतीनं. म्हणून याच्यातली विसंगत जोडी कोणती आहे, नंबर 4. लक्ष देत आहे, एकदम सोपा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 10, वाक्यात सर्वनामाचा वापर अशा वेळी केला जातो. कशा वेळी केला जातो सर्वनामाचा वापर? बघा, सर्वनाम म्हणजे काय, सर्वनामांनाच प्रतिनामी असे म्हणतात. सर्व प्रकारच्या नामाच्या ठिकाणी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. जर एखाद्या वाक्यामध्ये किंवा बोलण्यामध्ये एखाद्या नामाचा वारंवार वापर होत असेल आणि ते कानाला खटकते, आपल्या कुठंतरी खटकते, खटकल्यानंतर त्याच्या ठिकाणी ज्यावेळेस सर्वनाम येते, म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणतं तरी आणणे आवश्यक आहे, त्याला आपण सर्वनाम असे म्हणतो. मला काय म्हणायचं, लक्षात घ्या. उदाहरणार्थ पुस्तकामधलंच उदाहरण घेतो मोरावाडिंबे सरांच्या. जर असं असेल, आता आमच्या अमरावतीमध्ये जर प्रधानमंत्री आले, तर प्रधानमंत्री आले, प्रधानमंत्र्याचे जे विमान आहे ते युनिव्हर्सिटीमध्ये उतरले, त्यांचे हेलिकॉप्टर विमान युनिव्हर्सिटीमध्ये उतरले, तिथून प्रधानमंत्री सायन्स कोरवर आले, प्रधानमंत्र्यांनी भाषण द्यायला सुरुवात केली, प्रधानमंत्र्यांनी भाषण दिले, प्रधानमंत्री गाडीत बसले आणि प्रधानमंत्री गेले. याच्यामध्ये प्रधानमंत्री 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 हे कितीतरी वेळ वाक्य आलेले आहेत. मग जर इथं असं म्हटलं तर प्रधानमंत्र्याचे विमान युनिव्हर्सिटीमध्ये आले, ते विमानातून खाली उतरले, तिथून ते गाडीत बसले, त्यांचं आगमन आमच्या सायन्स कोरवर झालं, त्यांनी उत्कृष्ट भाषण दिलं, ते गाडीत बसले आणि दिल्लीला निघून गेले. त्यांच्याऐवजी ज्या नामाऐवजी जे काही वापरले जाते त्याला सर्वनाम असे म्हणतात. एकूण सर्वनाम नाव आहे मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. लिंगानुसार बदलणारी 3, वचनानुसार बदलणारी 5, सर्वनामाचे प्रकार 6, पुरुषाचे सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधित सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, त्यानंतर सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, आत्मवाचक किंवा स्वतःवाचक सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पडतात, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. आता इथं काय म्हटलेलं आहे सर्वनामाबद्दल, नामाची द्विरुक्ती टाळण्यासाठी सर्वनाम येते, बरोबर आहे, आताच आपण उदाहरण दिलं. नामाच्या ऐवजी वापरण्यासाठी सर्वनाम येते, कधीच केला जात नाही, कधीच केला जात नाही, काय ते ठीक आहे. भाषेला सौंदर्य प्राप्त करण्यासाठी काही गरज नाही, भाषेला सौंदर्य प्राप्त करण्यासाठी, म्हणजे याचं उत्तर अ ब बरोबर बाकी सर्व चूक असं असायला पाहिजे, तर तेच त्याचं उत्तर आहे. अ ब बरोबर बाकी सर्व चूक, कधीच केला जात नाही, भाषेचे सौंदर्य हे इथं येणार नाही. बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे, हा प्रयोग इंग्रजीतून मराठीत आला आहे. आता प्रयोग म्हणजे काय, ठीक आहे, सायन्समध्ये जो प्रयोग केला जातो तो प्रयोग वेगळा असतो, ठीक आहे. प्रयोगाचे प्रकार 3 पडतात, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भाव्य प्रयोग. कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पडतात, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी. कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार पडतात, शक्य कर्मणी, प्राचीन कर्मणी, नवीन कर्मणी, समापन कर्मणी आणि प्रधान कर्तृक कर्मणी. भाव्य प्रयोगाचे 3 प्रकार पडतात, सकर्मक भावे, अकर्मक भावे, भाव कर्तृक भावे आणि संकर प्रयोग, असा प्रयोग. आता प्रयोग हा जो व्हिडिओ आहे हा आपण युट्यूबला अपलोड केलेला आहे, तुम्ही युट्यूबला जाऊन पाहून घ्याल. माझं नाव टाकायचं, विदर्भ IAS अकॅडमीचं नाव टाकायचं, तिथं तुम्हाला प्रयोगाची पार्श्वभूमी म्हणून येऊन जाईल आणि आणखी डिटेल करण्यासाठी तुम्हाला कोर्समध्ये जावं लागेल. आता बघा, हा प्रयोग इंग्रजीतून आलेला आहे. समापन कर्मणी प्रयोग हा इंग्रजीतून आलेला नाही आहे, समापन माझे करून झाले, देऊन झाले अशा पद्धतीचं येईल. पुराण कर्मणी प्रयोग हा पुराण, आपली भाषाच पुराण आहे संस्कृत, त्यामुळे ते तर तिथं काही उल्लेखच नाही. शक्य कर्मणी प्रयोग पण नाही. नवीन कर्मणी प्रयोग है ना, माझ्याकडून हे काम करणे झाले, याच्यामध्ये पॅसिव्ह वॉइसची रचना असते, ठीक आहे ना, इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस प्रमाणे असते, त्यामुळे नवीन कर्मणी प्रयोग हा प्रयोग कुठून आलेला आहे,
आपल्या इंग्रजीतून आलेला आहे आणि यालाच कर्म कर्तरी प्रयोग सुद्धा म्हटल्या जाऊ शकते. मला काय म्हणायचं लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 12 समजत आहे पेपर? ठीक आहे. तुमच्या जर काही कमेंट्स असेल, जर काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला, निगेटिव्ह असो की पॉझिटिव्ह असो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. निगेटिव्ह जरी कमेंट्स आल्या तर त्याच्यावर आम्ही काम करू, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करू, बरोबर आहे. आणि पॉझिटिव्ह कमेंट्स आल्या तर तुमच्या पॉझिटिव्ह कमेंट्स आणि लाईकचं ते जे आल्यामुळे आमचं मोटिवेशन वाढवते की नाही बाबा आपलं काम बरोबर चालू आहे. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही तिथं कमेंट्स देऊ शकता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12 चांगला मुलगा परीक्षेत पास होतो, तो मुलगा चांगला आहे. बघा आता काय म्हटलेलं आहे इथं, बघा अधोरेखित शब्दाचे विशेषण ओळखा. म्हणजे अधोरेखित शब्दाचे काय ओळखायचे आपल्याला? विशेषण ओळखायचं आहे. बघा आता काय म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, चांगला मुलगा परीक्षेत पास होतो, हे एक पहिलं वाक्य आहे. पास होणारा कोण? मुलगा. आणि मुलगा कसा आहे? चांगला. म्हणजे या मुलाबद्दल विशेष माहिती कोण दिली? चांगलानं. आणि तो मुलगा चांगला आहे असणारा कोण? मुलगा. मुलगा कसा आहे? चांगला. म्हणजे इथं पण चांगल्यानं माहिती दिली. म्हणजे नाम म्हणजे कर्त्याच्या आधी विशेषण आलं म्हणून याला काय म्हणू आपण? अधिविशेषण. म्हणून काय म्हणू आपण याला? अधिविशेषण. आणि कर्त्याच्या नंतर आलं, कर्त्याच्या काय आलं? नंतर आलं म्हणून याला काय म्हणू आपण? विधिविशेषण म्हणू, विधिविशेषण. आणि आता ऑप्शनवर जाऊ. अधोरेखित शब्दाचे पहिल्या वाक्यात अधिविशेषण आहे, करेक्ट. दुसऱ्या वाक्यात विधिविशेषण आहे, करेक्ट. पहिल्या वाक्यात विधिविशेषण आहे, चूक. दुसऱ्या वाक्यात अधिविशेषण आहे, चूक. म्हणजे अ ब बरोबर आहे. एकदम सोपा आहे. प्रश्न क्रमांक 13 तद्भव शब्द ओळखा. आता तत्सम आणि तद्भव बघा. पहिले तुम्हाला सांगतो तत्सम म्हणजे काय, तत्सम आणि तद्भव म्हणजे काय याच्यामधला फरक. आता बघा, जर समजा आपल्या मराठी भाषेचा उगम हा संस्कृतमधून झालेला आहे, संस्कृतमधले शब्द आपल्या मराठीत आले, बरोबर आहे. आणि काही शब्द काय झाले, थोडे चेंज झाले. आता गृह, गृह, ठीक आहे, गृह हा झाला संस्कृत आणि या गृहाचं मराठीत काय होते, घर, हा झाला तद्भव. आता आपण कधीतरी म्हणतो का की तो गृहजवई आहे, घर जवळच म्हणतो ना, गृह घर, बरोबर आहे. पण गृहप्रवेश म्हणतो, बरोबर आहे. पण शेवटी ते घरच असते ना आपलं, बरोबर आहे. हा झाला तत्सम, हा झाला तद्भव. आता यांनी काय म्हटलेलं आहे, म्हणजे संस्कृतमधून जसं तसा आला तर तत्सम आणि चेंज झाला तर काय तद्भव. बरेच शब्द चेंज झालेले आहेत. जसं पर्ण म्हणजे पान होते, पर्ण संस्कृतमध्ये, तत्सम, पान तद्भव. पद, पद म्हणजे पाय, पाय म्हणजे पाय मराठीमध्ये आहे, कर, बरोबर आहे. अशा पद्धतीने भरपूर प्रश्न आहे. ठीक आहे. आता तद्भव शब्द ओळखा. म्हणजे क्लेश हा संस्कृत आहे, किळस, त्यानंतर कलश आणि त्यानंतर घास. आता घासला ग्रास असे म्हणतात, घासला काय म्हणतात, ग्रास असे म्हणतात. म्हणून इथं काय आहे, हा जो ग्रास आहे हा कोणता शब्द झाला, तद्भव शब्द झाला. याला ग्रास, ग्रसी, ग्रसी का म्हणतो ना आपण, म्हणजे इथून आपला घास ते ग्रसनी वगैरे म्हणतो ना, नळीला जिथून घास जाते ते, त्यामुळे ग्रास, घास. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 14 मला गाडीत पहिले आसन मिळावे या वाक्याचा प्रकार ओळखा. आज्ञार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य की संकेतार्थी वाक्य. आता बघा याचं उत्तर आहे विद्यार्थी वाक्य. मला सांगा याच्यात आज्ञा दिसते का, आज्ञा, आज्ञा, माझं हे काम करा, नाही का, विनंती वगैरे दिसते का याच्यात? नाही. हे स्वार्थी म्हणजे याच्यामध्ये फक्त काळाचा ओध आहे का, सरळ सरळ वाक्य आहे का, केवळ वाक्य किंवा विधानार्थी वाक्यासारखं वाक्य आहे का? नाही. ठीक आहे, ठीक आहे. याच्यात संकेत आहे का, जर मी पास झालो तर तुला पेढे देईन, असं काही आहे का? नाही. मग आपल्याजवळ काय राहते, विद्यार्थी. अजून विद्यार्थी क्रियापद कसं ओळखावं याच्यासाठी तुम्हाला सांगतो. जर वाक्याच्या शेवटी वा, वी आणि वे यासारखा जर प्रत्यय लागला समजा, तर त्याला आपण काय म्हणू, विद्यार्थी. बघा वा वी वे लागलेला आहे, बस झालं आपलं काम. कधी कधी कसं असते, प्रत्येकच गोष्ट कन्सेप्टच्या मागे लागल्यापेक्षा काही गोष्टी आपल्याला काय कराव्या लागतात, पाठ कराव्या लागतात, बरोबर आहे. तुम्हाला परीक्षेत पाठ व्हायचं असेल तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी कराव्या लागतील. प्रश्न क्रमांक 15 वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून, वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल, फक्त काळाचा बोध होते, दुसरं काहीच होत नाही त्याच्यामध्ये, नाही आज्ञा नाही आहे, नाही विधी नाही आहे, नाही संकेत नाही आहे, होत असेल तर त्यास कोणते वाक्य म्हणतात? बघा स्वार्थी. त्यास कोणते वाक्य म्हणतात? स्वार्थी वाक्य म्हणतात. जसंच्या तसं स्वार्थी आहे, स्वतःचाच विचार करते, ते दुसऱ्याचा विचार करत नाही, म्हणून त्याला काय म्हणतात, स्वार्थी वाक्य म्हणतात. जो व्यक्ती स्वतःचा विचार करते त्याला स्वार्थी म्हणतात ना. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 16
बघा प्रश्न क्रमांक 16 काय म्हणते, पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. ठीक आहे, हे विधान वाचायचे आहे आणि योग्य पर्याय बघा दिसत आहे तुम्हाला. बघा प्रत्येक वाक्य हे संपूर्ण विधान असते, अगदी बरोबर आहे, प्रत्येक वाक्य हे संपूर्ण विधान असते, तेव्हाच त्याला आपण वाक्य म्हणतो. वाक्यापासूनच काय पहिले बघा वर्ण तयार होते, वर्णापासून शब्द तयार होते, मग शब्द समजा आले आणि त्याला काही ना काही अर्थ प्राप्त झाला की वाक्य, पूर्ण अर्थाचं बोलणं म्हणजे वाक्य. वाक्यापासून पॅरेग्राफ तयार होते, पॅरेग्राफपासून धडा तयार होते, धड्यापासून पुस्तक तयार होते आणि तेच तर आपण वाचतो. असं बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो, बोलणारा कोणाविषयी ज्याच्याविषयी बोलतो त्याला विधेय असे म्हणतात. विधेय म्हणजे क्रियापद होत असते मित्र. काय होते, विधेय म्हणजे क्रियापद. आणि बोलणारा ज्याच्याविषयी बोलते त्याला विधेय नाही म्हणत. समजलं का? ठीक आहे. आता बोलणारा उद्देशाविषयी जे बोलतो त्याला उद्देश असे म्हणतात. हे पण चुकीचं आहे, इथं याचं पण काही हे नाही आहे, लवलेश नाही आहे. त्याच्यामुळे इथं ब क बरोबर नाही आहे, अ क बरोबर नाही आहे, अ ब बरोबर नाही आहे, फक्त इथं काय आहे अ बरोबर आहे. यांचा म्हणजे काही घेणं देणं नाही आहे या वाक्यांचं, त्यामुळे याच्यामध्ये काही घुसण्याचं कारण नाही. बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो त्याला विधेय म्हणत नाही, ज्याच्याविषयी बोलतो ते वेगळी हे झाली. आणि बोलणारा उद्देशाविषयी बोलतो त्याला उद्देश काहीच घेणं देणं नाही आहे. ठीक आहे, कारण बोलणारा करताच असतो, कार्य करणारा, त्यामुळे उद्देशच उद्देशाविषयी कसा बोलून, मला काय म्हणायचं लक्षात येत आहे. प्रश्न क्रमांक 17 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17 सर्वात खतरा असं म्हटलं जाते, पण इथं काहीच नाही आहे, एकदम प्रश्न सोपा आहे हा. एक उद्देश असून एकच एक क्रियापद, एकच उद्देश आहे आपलं, एकच क्रियापद आहे. ठीक आहे, आपलाच विचार आहे तिथं, दुसरा विचारच नाही, त्याला म्हणतात स्वार्थी वाक्य. स्वार्थी वाक्य म्हणजेच केवळ वाक्य. ठीक आहे, आता बघा इथं काय म्हटलेलं आहे, केवळ वाक्य, फक्त ते काय वाक्य आहे, बाकीची काही नाही. मी केवळ विद्यार्थी आहे, बाकीचं मला घेणं देणं नाही, मी तुमच्याकडे कार्यक्रमाला येणार नाही, माझी पोस्ट नाही गेलो. केवळ राहा. ठीक आहे, केवळ राहा, जास्त संयुक्त पण नाही करू नका, जास्त मिश्र नाही करू नका, केवळ. ठीक आहे, म्हणून हे दोन बरोबर आहे. दोन कुठं आहे, दोन कुठं आहे, दोन कुठं आहे, दोन ठिकाणी दोन आहे. म्हणजे आपलं, मला सांगा, थोडं वरच घेतो याला. ठीक आहे, थोडं वरच घेतो म्हणजे बरं होईल दिसायला. हो चल रे बाबा, चल ना. ठीक आहे, ओके ठीक आहे. बघा आता फक्त स्वतःचा विचार करा, म्हणजे काय, केवळ वाक्य किती ठिकाणी आहे, दोन ठिकाणी आहे, म्हणजे हे दोन कटले. आता फक्त पुढचं 1 किंवा 3 बरोबर आहे. एक मुख्य उद्देश व एक मुख्य विधेय, दोन अथवा अधिक क्रियापदे, दोन अथवा एक मुख्य उद्देश म्हणजे एकच क्रियापद आणि एक मुख्य विधेय. ठीक आहे, आणि दोन अथवा अधिक क्रियापदे याला म्हणतात मिश्र वाक्य. ठीक आहे, ते मिश्र वाक्य असते. म्हणजे बचं 3 कुठं आहे, बचं 3 इथं आहे, म्हणजे भेटलं आपलं उत्तर. आता काय आहे, कचं 4. ठीक आहे, गौण वाक्य मिश्र वाक्यात विशेषणाचे कार्य करते. गौण वाक्य त्याला विशेषण वाक्य असे म्हणतात. आणि गौण वाक्यातील क्रियापद विशेषण किंवा क्रियाविशेषण याबद्दल विशेष माहिती सांगते, याला क्रियाविशेषण असे म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे काय आहे, अचं 2. ठीक आहे, बचं 3. ठीक आहे, कचं 4, कचं 4 आणि डचं 1. चला प्रश्न क्रमांक 18 आणि 19. चलो बघा काय म्हणते, जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता, या वाक्याचा प्रकार ओळखा. जेव्हा तेव्हा बरोबर आहे. काय म्हणते, स्थलवाचक क्रियाविशेषण, कालवाचक क्रियाविशेषण, रीतिवाचक क्रियाविशेषण आणि कार्यकारणदर्शक क्रियाविशेषण. आता मला सांगा, याच्या स्थळाचं दर्शन आहे का? नाही. काळाचं दर्शन आहे का? हो. याच्यामध्ये काळाचं दर्शन आहेच ना, जेव्हा तेव्हाचा काळ सांगून राहिलं ना ते, म्हणून याचं उत्तर काय आहे, ते कालवाचक क्रियाविशेषण. ठीक आहे, कालवाचक क्रियाविशेषण. ठीक आहे, कालवाचक क्रियाविशेषण. रीत नाही आहे आणि कार्यकारण दर्शकही नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढीलपैकी मिश्र वाक्य कोणते. आता तुम्हाला एकच सांगतो, मिश्र वाक्य बनवायचं असेल तर त्यामधलं एक वाक्य प्रधान असलं पाहिजे आणि एक वाक्य कसं असलं पाहिजे, गौण असलं पाहिजे. म्हणजे कसं, एक लक्षात घ्या. आता बघा, जर दोघंही स्वतंत्र असतील, दोघंही काय असतील, असे स्वतंत्र असतील, असे मस्त स्वतंत्र, तर कधी काय राहील, त्याच्या चेहऱ्यावर हे स्माईल राहील की नाही. आणि जर समजा त्यातला एक स्वतंत्र असेल आणि एक पारतंत्र्यात असेल, तर असं राहील ना ते. नवरा म्हणते माय मायन, बायको म्हणते तुझे काहीच नाही, तर तिथं असंच राहील. आणि दोघंही मस्त राहतील तर असं राहतील. म्हणजे हे झालं प्रधान म्हणजे हे झालं संयुक्त झालं. संयुक्त असलं बाबा, तुला पटलं नाही ना, विभक्त होय. हे काय झालं, मिश्र झालं. मिश्र याला म्हणतात मिश्र. कसं मी सांगतो, आता मला सांगा, हे
समजा हे एक या पॅनलचं रिमोट आहे, बरोबर आहे, आणि त्यानंतर ही गाडीची चाबी आहे, पॅनलचं रिमोट गाडीची चाबी, दोघं संयुक्तिक आले. एकाले म्हटलं या टेबलवर ठेवा या टेबलवर ठेवा, हे विभक्त झाली की नाही, झाले विभक्त. आणि मला सांगा, समजा हे पाणी आहे, पाण्याची बॉटल, आणि याच्यामध्ये निंबू टाका, साखर टाका, मीठ टाका, अल्कोहोल टाका. आता याच्यामध्ये जर काही टाकलं ते मिश्रण झालं तर हे मिश्रण वेगळं करता येते का? नाही. मग म्हणूनच मला काय म्हणायचं आहे, जर एक वाक्य प्रधान असेल दुसरं गौण असेल किंवा दुसरं गौण असेल पहिलं प्रधान असेल तर ते होत असते मिश्र. ते कोणतं वाक्य होत असते? मिश्र. आणि जर दोन्हीही प्रधान असेल, जसं चाबी आणि ते रिमोट वेगवेगळे केले होते, करता येते वेगवेगळे, त्याला म्हणतात प्रधान. कारण रिमोटचं वेगळं अस्तित्व आहे आणि चाबीचं वेगळं अस्तित्व आहे, ते झाले संयुक्त. संयुक्त प्रधान असते. आणि गौण काय असते? गौण वाक्य कसं असते? एक प्रधान असते दुसरं गौण असते. आता जे प्रधान वाक्य असते त्यांना संयुक्त म्हणतात आणि जे गौण वाक्य असते त्यांना मिश्र वाक्य म्हणतात. आपल्याला मिश्र वाक्य पाहायचं आहे. आता प्रधान वाक्याचे 4 प्रकार पडतात. पहिला आपला प्रकार आहे संयुक्त समुच्चय बोधक, दुसरा आहे समुच्चय म्हणजे 2 गोष्टीचा मिलाप असेल तर, तिसरा आहे आपलं विकल्प बोधक, हे नाही तर ते, त्यानंतर आहे आपलं परिणाम बोधक, एका गोष्टीचा परिणाम, वाटेत सायकल नादुरुस्त झाली म्हणून मला क्लासला यायला उशीर झाला, परिणाम. आणि चौथा आहे न्यूनत्व, कमीपणा किंवा दोष, हे झाले संयुक्त वाक्य. मिश्र वाक्य एक म्हणत असेल स्वरूप बोधक, स्वरूप उलगडून दाखवत असेल तर, दुसरा आहे कारण बोधक, जर एखाद्या गोष्टीचं कारण दिसत असेल, तिसरा आहे उद्देश बोधक, मला नोकरीवर लागायचं होतं म्हणून मी MPSCची तयारी केली, हे झाला उद्देश. आणि तिसरा आहे संकेत, जर मी पास झालो तर पेढे वाटील. आता इथं काय म्हटलेलं आपण या वाक्यावर जाऊ आणि त्याचे ऑप्शन बघू. तानाजी लढता लढता मेला, हे झालं केवल वाक्य, हे फक्त वाक्य आहे, केवल वाक्य आहे, फक्त वाक्य आहे. गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नेहमी शाळेत यावे, गुरुजीचं म्हणणं यानं उलगडून दाखवलं म्हणजे यानं स्वरूप उलगडून दाखवलं म्हणजे हे मिश्र वाक्य झालं, स्वरूप बोधक आहे. त्यानंतर बघा, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. आकाशात काय होतो? जेव्हा ढग जमतात तेव्हा काय नाचू लागतो? मोर नाचू लागतो. जेव्हा तेव्हा यानं संकेत दिला म्हणजे हेही बरोबर आहे. त्यानंतर बघा, सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मी हे किंवा म्हणजे विकल्प बोधक आहे म्हणजे हे संयुक्त वाक्य आहे, प्रधान जोडलेलं आहे म्हणजे याचं उत्तर काय येते? ब आणि क बरोबर. समजत आहे का मला काय म्हणायचं ते? ठीक आहे. जर तुम्हाला आणखी डिटेलमध्ये पाहायचं असेल तर यूट्यूबवर आपला उभयान्वी अव्ययाच्या माध्यमातून मिश्र आणि संयुक्त वाक्य कसे ओळखावे एकदा कृपया तिथे जावा आणि तो व्हिडिओ पाहावा. नेक्स्ट, जर समजा शब्द व मनीवर प्रश्न आला तर तो आपण पटकन पुढे जाऊन घेणार आहे, पॅरेग्राफ पण तुम्हालाच करावा लागणार आहे. जर व्याकरणावर असेल तर ते आपण डिटेलमध्येच घेणार आहे. ठीक आहे. कन्सेप्टवरच आपल्याला भर द्यावा लागतो, रठ्ठा पॅटर्न आपण घेत नाही. स्पष्ट. बघा, इकडे मध्ये रातोरात, आज इत्यादी ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत? ठीक आहे. इकडे, मध्ये, रातोरात, आज. ठीक आहे. आता बघा, इकडे स्थळ आहे, मध्ये मंदात, रातोरात. ठीक आहे. आज काळ आहे, हा काळ आहे, हा काळ आहे, हे स्थळ आहे. आता स्थलवाचक आहे, बरोबर आहे, स्थल आहे हे. त्यानंतर कालवाचकही आहे, ते पण आहे. संख्या नाही आहे, रीतही नाही आहे म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? अ आणि ब बरोबर. 20चं काय येणार आहे? अ आणि ब बरोबर. बरोबर आहे, अ आणि ब. चलो, व्हेरी गुड. अ आणि ब बरोबर. मग कारण याच्यामध्ये काय स्थळ आणि काळ आहे म्हणून. समजत आहे का मला काय म्हणायचं ते? नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 21. रामाहून गोविंदा मोठा आहे, कोणाहून? रामाहून. आता मला सांगा, असणारा कोण? ठीक आहे, मोठा असणारा कोण? गोविंदा. ठीक आहे. मला सांगा, आता याच्यामध्ये कर्ता, संप्रदान, अपादान, करण. आता संप्रदान म्हणजे काय होत असते? दान किंवा भेट. दान किंवा भेट. हे दान किंवा भेट झाली काय याच्यात? बिलकुल नाही. हे करता तर ठीक आहे, याच्यावर आपण बोलूच नाही काही. त्यानंतर करण म्हणजे हे साधन आहे का? काही साधन. ठीक आहे. कैचीने कापड कापला असं आहे का? काही साधन आलं का तिथं? नाही. बरं, वियोग, दुरावा, तुलना, अंतर, भेद असं काही आहे का इथं? बघा, तुलना आहे की नाही? तुलना. भेद आहे म्हणजे रामाहून गोविंदा मोठा आहे. अमरावतीवरून अकोला 100 किलोमीटर आहे. ऊनहून म्हणजे हे काय? अपादान. अपादान पंचमी. अपादान म्हणजे वियोग किंवा दुरावा. लक्षात येत आहे का मला काय म्हणायचं ते? प्रश्न क्रमांक 22 वर जायचं. बघा, प्रश्न क्रमांक 22. आम्ही गच्चीवर गेलो
आणि चंद्र पाहू लागलो या वाक्यातील आणि हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? आम्ही पहिले गच्चीवर गेलो म्हणजे पहिली गोष्ट केली आम्ही, आणि दुसरी गोष्ट काय केली, आणि चंद्र पाहू लागलो. म्हणजे प्लसमध्ये प्लस, म्हणजे याच्यामध्ये हे काय झालं, ॲडिशन झालं, आणि गणिताच्या नियमानुसार प्लस प्लस प्लसच होत असते. म्हणजे हे काय झाला, समुच्चय झाला. म्हणून याचं उत्तर काय ते समुच्चय. शब्दयोगी अव्यय नाही, विकल्प नाही, न्यूनत्व नाही, कमीपणा किंवा दोष नाही, नाहीतर नाही किंवा अगर नाही आहे, शब्दयोगी अव्यय तर नाहीच आहे. मग हे काय, समुच्चय बोधक. म्हणजे आपल्याला ऑप्शन हटाव मोहीम सुद्धा इथं करावी लागेल. प्रश्न क्रमांक 23. बघा, पुढील विधानात जी मन योग्य असेल असा पर्याय ओळखा. आता मन आहे आणि त्याच्या खालची मन. काव्य गायनासाठी मित्राला नेल्यावर तो सारखा डुलक्या घेत होता. आता तिथं असेल शास्त्रीय संगीत सुरू, बरोबर आहे, पंडित भीमसेन जोशी सारख्यांचं, म्हणजे खूप मोठे व्यक्ती. तिथं कोणतं संगीत असेल, शास्त्रीय संगीत सुरू असेल. आणि हा आपला समजा रॅप जे सॉन्ग करणारे लोक आहेत भरपूर आपल्या भारतामध्ये, त्याच्यातला तो असेल नाही का, यो सारखे. ठीक आहे, मग याला शास्त्रीय संगीत आवडेल का? मग त्या ठिकाणी तो काय करत होता, काव्य गायनासाठी मित्राला नेल्यावर तो सारखा डुलक्या देत होता, झोपत होता. मग आता बघा खाली, पालत्या घड्यावर पाणी, म्हणजे तुम्ही कितीही सांगा तरी तो ऐकत नसते. म्हणजे पालत्या गाडवाला गुळाची चौक आहे, ही इथं मन 100% येते. त्या गाडवाला गुळाची चौक आहे, एवढं चांगलं आपलं शास्त्रीय संगीत आहे, आणि यो करत बसलं तर थोडी न जमणार आहे. अशा पद्धतीनं ते इथं घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, पिकते तिथे विकता येत नाही, दुष्काळात 13वा महिना, बरोबर आहे. त्याचं उत्तर काय ते नंबर 2. एकदम सोपा प्रश्न आहे, जास्त वेळ घालवण्यासारखं नाही आहे. गाढवाला गुळाची चौक आहे. नेक्स्ट, खाई त्याला खवखवे या म्हणीचा विरुद्ध अर्थी मन सांगा. म्हणजे याचा कोणता सांगायचा आहे, विरुद्ध अर्थी सांगायचा आहे. आता बघा, जर एखाद्यानं जर वाईट कृत्य केलं तर त्याला ते कधी पण असं वाटते. ठीक आहे, एखाद्यानं जर समजा काही क्राईम केलं आणि पोलिसाच्या गाडीचा सायरन वाजला, आपल्यासाठी तर नाही आली वा, अशा पद्धतीनं. मग ते तर झालं खाई त्याला खवखवे. याची कोणती मन ओळखायची, विरुद्धार्थी. चोराच्या मनात चांदणे हे याची समानार्थी झाली. कर नाही त्याला डर कशाला, हे झाली याची विरुद्धार्थी. लक्षात येत आहे, मनी आहेत त्या. ठीक आहे, मनी आणि शब्द वगैरे जे असतात हे काय म्हणता येईल, एक व्यावहारिक ज्ञान आहे असं मी म्हणेल. ते आपल्याला जास्तीत जास्त ऐकावं लागेल. ठीक आहे, तुम्ही जर मराठी सिनेमे वगैरे जास्त पाहत असाल किंवा मराठी हरिभजन संप्रदायाचे जर तुम्ही कीर्तन वगैरे ऐकत असाल तर तुम्हाला या शब्द, म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी शब्द याचा नक्की फायदा होतो. आता आपल्याला स्पर्धा परीक्षेला एक विषय नसतो, त्यामुळे आपण जास्त भर कशावर द्यावं, मला असं वाटते काही पुस्तकं घ्यायचे शब्द व म्हणीचे. दीपस्तंभ प्रकाशनचं पुस्तक आहे, आणखी बरेच पुस्तक आहे. के सागरचे म्हणी व शब्दाचे पुस्तक आहे. ह्याच्या नोट्स काढायच्या आणि चांगला रठ्ठा मारायचा पेपरला जायच्या आधी किंवा स्पष्टीकरणाच्या वेळेला. आणि तुम्ही जर 4-5 वेळेसही वाचलं तरी तुम्ही त्याच्यातलं क्लिक करू शकता. आणि जे नियम असतात त्या नियमच्या कन्सेप्ट झाल्याच पाहिजे. तुम्हाला 50 पैकी, म्हणजे येणाऱ्या याच्यामध्ये हे 60चा पेपर आहे, जर तुमचा पेपर 50चा असेल तर तुम्हाला 45 प्रश्न बरोबर येतात, म्हणजे येतात. प्रत्येकच गोष्टीच्या एकदम मागं नका लागू, मला असं म्हणायचं आहे. एक विषय नसतो म्हणून. असो, बघा प्रश्न क्रमांक 25. वर्णमालेतील पुढीलपैकी कोणता वर्णाक्षर लुप्त होण्याच्या मार्गावर म्हटलं की पटकन आहे येते, पण इथं काय म्हटलेलं आहे, मार्गावर नाही. याच्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागेल. मग मार्गावर नाही, मार्गावर आहे म्हटलं तर लू आलं असतं. मार्गावर नाही आहे, ज्ञ हे राहीलच मराठीमध्ये. ठीक आहे, ज्ञानेश्वर महाराजांचं नाव ज्ञ राहीलच. लक्षात आलं का? बाकीचे हे जाऊ शकतात, हे जाईल, हे जाईल, हे जाईल, हे मार्गावर आहेत, पण हे नाही आहे. मला काय म्हणायचं लक्षात घ्या, नाही म्हटलं म्हणून, आहे म्हटलं तर मग हे तिन्ही आले असते. नेक्स्ट, जोड्या लावलेल्या वाक्प्रचाराच्या जोडीतील चुकीचा अर्थ असलेली जोडी सांगा. कोणती चुकीची, बरं चुकीची, याच्यावरच पहिले अंडरलाईन करायचं. कधी कधी माझंही होते पेपरला, नाही तर मी आहेच वाचतो, पटकन एक घेऊन घेतो, मग लक्षात येते गोल केल्यानंतर अरे आपला येणारा प्रश्न गेला. बघा, हमरी तुमरीवर येणे, भांडण करू लागणे, आंधळा कारभार, अंधाधुंदीचा कारभार,
पोबारा करणे बरोबरी, पोबारा करणे म्हणजे कल्ला वगैरे. लष्कराच्या भाकरी भाजणे म्हणजे निष्कारण उठाठेवी करणे. आता याचं उत्तर येणार आहे, प्रश्न क्रमांक किती आहे हा 26 आहे. 26 येणार आहे पोबारा करणे म्हणजे बरोबरी करणे. बरोबरी करणे येणार नाही, याचा कल्ला करणे होईल. ठीक आहे, पोबारा उगाच पोबारा म्हणजे क येईल. आता हमरी तुमरीवर येणे म्हणजे भांडण करू लागणे, हे बरोबर आहे. आंधळा कारभार म्हणजे अंधाधुंदी कारभार, बिलकुल. लष्कराच्या भाकरी बांधणे म्हणजे निष्कारण उठाठेवी करणे, अशा पद्धतीनं. आता बघा प्रश्न क्रमांक 27 दिसत आहे. बघा, पुढीलपैकी कोणता शब्द प्रत्यय साधित नाही म्हणते, म्हणजे प्रत्यय साधित म्हणजे त्याला प्रत्यय लागलेला नाही. बघा, लेखक, पुकार, झोपाळू की पथिक, बरोबर आहे. याचं उत्तर येते पुकार, हे प्रत्यय नाही आहे साधलेला, अशा पद्धतीने. ठीक आहे. हां, प्रश्न क्रमांक 28, 29, 30 आणि 31. बघा, इंग्रजीतील ॲनालिसिसवरून मराठीच्या व्याकरणात रिकामी जागा आला आहे. ठीक आहे, वाक्य शास्त्र विचार, साहित्य विचार, समीक्षा विचार की अलंकारिक विचार. ठीक आहे, अशा पद्धतीनं. तर याचं उत्तर येते वाक्यशास्त्र विचार. ॲनालिसिसवरून काय आलेलं आहे, वाक्यशास्त्र विचार. ठीक आहे, शब्द आहेत जसेचे तसे येतात. रखरख हा शब्द पुढीलपैकी कोणत्या गटातील आहे. बघा, नांदानुकरण वाचक, प्रत्यय घटित, अंशा अभ्यस्त की पूर्ण अभ्यस्त. एक तुम्हाला सांगतो, अभ्यस्त सरळ सरळ सांगतो. जर समजा एखाद्या शब्दाचं असं रखरख, खटखट, बटबट, तटतट असं होत असेल तर ते अभ्यस्त. जर समजा आता हे रखरख आहे, सारखाच आहे की रख आणि रख सारखाच आहे, म्हणजे हे हाय पूर्ण आहे, हाय पूर्ण आहे, म्हणून याचं उत्तर येते पूर्ण अभ्यस्त. जर समजा हे वटवट असतं, वट वट, ठीक आहे, हाय वट, व वेगळा ट, व इथं हाय हे वेगळे, हे असते अंश अभ्यस्त. मला काय म्हणायचं, हे पूर्ण आहे म्हणून पूर्ण अभ्यस्त. ठीक आहे. त्यानंतर बघा, हात तोकडे पळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. हात तोकडे पळणे, ठीक आहे, म्हणजे इच्छा आहे पण करता नाही येत, नाही का. हात माझे तोकडे पडले बा. कृतिशील काम न करता फक्त कागदी पराक्रम नाही. मदत करावयास क्षमता कमी पडणे म्हणजे इच्छा असते पण करता नाही येत. हात तोकडे पडलेले आहेत. आपल्या पण इच्छा असते, गरीब एखादं कोणी जर रस्त्यावर दिसलं तर आपल्याला वाटते बा त्याच्यासाठी काही करावं, पण आपल्याला करू नाही शकत, कारण आपलीच तर परिस्थिती सध्या अभ्यासात असते, त्यामुळे अशा पद्धतीने. त्यानंतर बघा, पुढील चुकीचा संधी विग्रह कोणता. चुकीचा संधी विग्रह घ्यायचा आहे आपल्याला. बघा, इथं लिहितो मी, स्व प्लस ईर, बरोबर आहे. त्यानंतर बघा, रमा प्लस इच्छा. त्यानंतर आहे 4 नंबर, प्रीती प्लस अर्थ. आणि त्याच्यावर लिहितो गुरु प्लस ओघ. ठीक आहे. आता बघा, त्यांनी काय म्हटलं, कोणता सांगा म्हणते, चुकीचा. बघा कसं, आता स्वर प्लस ईर, बरोबर आहे. इथून बाहेर निघतो अ, समोर आहे ई, याचा तयार होतो ए, बरोबर आहे. म्हणजे याचं होते ऐ तयार होते, याचं होते स्वेर, बरोबर आहे. ऐ याच्यात मिसळला, याचं होते स्वेर, म्हणजे हे बरोबर आहे, बरोबर आहे. हे काय आहे, गुणादेश आहे. अ किंवा आ पुढे ई किंवा ई आल्यास त्याचा ऐ तयार होतो. ठीक आहे, शिकवलेलं आहे मी. आता रमा प्लस इच्छा. आता बघा, इथं आ आहे, इथं ई आहे, मग याचं काय तयार होईल, ए. याचं काय तयार होईल, ए. अ किंवा आ समोर ई आल्यास त्याचा ए तयार होतो. अ किंवा आ समोर ई किंवा ई आल्यास त्याचा ऐ तयार, असं मी सांगितलेलं आहे, बरोबर आहे. ए. आता प्रीती प्लस अर्थ, इथून बाहेर निघतो ई. बघा, इथून काय बाहेर निघतो, ई. समोर आहे अ. आता या ईचा होतो य, आणि हा कशामध्ये जातो, अ मध्ये जातो, आणि अ मध्ये जाऊन तो पूर्णरूप धारण करतो, याला यनादेश असे म्हणतात, आणि पित्यार्थ तयार होते. हे पण बरोबर आहे, म्हणजे हेही बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. म्हणजे पहिलंच चुकीचं आहे इथं, कारण गुरु प्लस ओघ, इथून उ निघतो, समोर ओ आहे, याचं तयार व्हायला पाहिजे व, आणि व मध्ये अ मिसळून त्याचा व्हायला पाहिजे ओ, ग्रोग असं व्हायला पाहिजे, पण याचं इथं र दिलेलं आहे, म्हणून इथं चुकीचा संधी विग्रह हा आहे. मला काय म्हणायचं, लक्षात घ्या. ठीक आहे. आपण संधी विग्रह हा टॉपिक आपल्या कोर्समध्ये खूप डिटेलमध्ये घेतलेला आहे. तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथं समजून येईल. ठीक आहे. प्रॅक्टिस करावी लागते, पण प्रॅक्टिस केली नाही तर होणार नाही. आणि मी स्पष्टीकरण देत असताना थोडं मला स्पीडमध्येच घ्यावं लागते. स्पष्टीकरण पाहत आहे आपण. या पेपरला
8 तास पण घेता येतं, प्रत्येक टॉपिक वाईज घ्यावं लागते. ओके, नेक्स्ट. कारण स्पष्टीकरण कशाचं घेतलं जात असते, ज्या मुलांचं बेसिक चांगलं असते, मी तुमचं बेसिक चांगलं आहे, तुम्ही अभ्यास केलेला आहे हे समजून स्पष्टीकरणाचा व्हिडिओ येत असते. नेक्स्ट, पुढीलपैकी उभयविध नसलेले क्रियापद म्हणजे उभयविध नसलेले क्रियापद. आता उभय म्हणजे दोन, अन्वयी म्हणजे जोडणी. आता दोन क्रियापदे असतात, ठीक आहे, दोन क्रियापदे असतात. एक सकर्म म्हणजे क्रियापदाचे दोन प्रकार पडतात, एक सकर्मक असते आणि दुसरं काय असते, अकर्मक असते. आणि त्याचं जे क्रियापद असते ते एक सकर्मकही असते आणि एक अकर्मकही असते. त्यामुळे आठव येईल, स्मर येईल, काप येईल, पण जाग येणार नाही. ठीक आहे, जाग येणार नाही, म्हणून याचं उत्तर काय येतं, जाग. ठीक आहे, ठीक आहे. समोरचा, पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा चुकीचा वाक्यात उपयोग केला आहे तो ओळखा. पुढीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा चुकीचा, ठीक आहे, केला आहे तो ओळखा. नाक्यावरच्या पोरांनी माझी चांगलीच टोपी उडवली. ठीक आहे, नाक्यावरच्या पोरांनी माझी चांगलीच काय उडवली टोपी. एखाद्या वेळेस आपण घरी गेलो तर म्हणत असतील तुमचे अधिकारी आला, तुमचे मित्र जुने. विश्वासरावांनी शेवटी एकदाची गुळणी फोडली. त्यांच्या मनात होतं खूप दिवसाचं फोडलं जाईन. मी परीक्षेत नापास झालो म्हणून बाबांनी मला डोक्यावर घेतले. बापरे, लय धन्य आहेत हे, धन्य आहे. चुकीचं आहे हे, असं करायला नाही पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट. प्रेक्षकांनी दूरदर्शनवरील मालिकांचे सध्या फारच देवारे माजवले आहेत. हे बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे इथं काय आहे, चुकीची ही आहे. नेक्स्ट 34. बघा काय म्हणते, पुढे काही म्हणीचे अर्थ दिले आहेत. चुकीची म्हण ओळखा. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. गरजू माणसांना मदत न करता गरज नसलेल्यांना मदत करणे. अगदी बरोबर आहे. ठीक आहे, त्यापैकी चुकीची जोडी ओळखायची आहे, हे बरोबर आहे. उदार तेल खवट. उदार मिळालेली वस्तू काहीतरी निश्चित कमतरता असते. उदार तेल खवट म्हणजे उदार मिळालेल्या वस्तूत काय असते, काहीतरी कमतरता असते. आधी गुंतू नये व गुंतल्यावर कंतू नये. कोणत्याही गोष्टीत अडकण्यापूर्वी विचार करावा, अडकल्यावर विचार करू नये. पहिले ते करून घ्यायचं, मग काय म्हणते ना, एकदा आपलं ते म्हटलं जात असते आमच्या खेड्यावर, एकदा जर डोकं मुसळात घातलं तर 1 तोला बसो की 100 बसो, सहन करण्याची शक्ती असली पाहिजे म्हणते. स्पर्धा परीक्षेची तयारी केली ना, मग आता पूर्णच झालं पाहिजे. काही करा, उपाशी राहा, चिवडा खा, तसंच राहा, अनारसे खा, मेस नसेल तर तसंच राहा, पण अभ्यास करा आणि पोस्ट काढा. असं आहे, एकदा निर्णय घेतला ना, करा ते करा, असं आहे ते. म्हणजे ती मन सांगत आहे मी, बरं का. त्यानंतर आधीच मरकट त्यात मद्य प्याला, दुसऱ्याच्या श्रमावर स्वतःचा फायदा नाही. आधीच मरकट त्यात मद्य प्याला. ठीक आहे, म्हणजे पहिलेच तो माकडासारखा त्याच्यात मद्य प्याला, म्हणजे ते ही मन त्याला साजेशी नाही आहे, ही चुकीची जोडी आहे. ठीक आहे, म्हणून याचं काही नंबर 4. नंबर 4. नेक्स्ट, षष्टी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय पुढे. हे बघा, विभक्त्या. प्रथमा कुठलीच विभक्ती येत नाही. द्वितीया सलानाते. ठीक आहे, द्वितीया येते, सलानाते आहे काही तर नाही. तृतीया नेयशीही, नेयशी हे तृतीयाची येते. त्यानंतर चतुर्थी सलानाते. पंचमी उन्हून. षष्टी चाचीचे हे येते, षष्टी. आणि त्यानंतर सप्तमी तैहा. काही गोष्टी तर पाठच ठेवाव्या लागतात, त्याचे कारकार्थ सुद्धा. प्रश्न क्रमांक 36. शब्दयोगी अव्यय पुढीलपैकी कोणत्या शब्दजातीला जोडून येतात. शब्दयोगी अव्यय पुढीलपैकी कोणत्या शब्दजातीला जोडून येतात. नामालाही जोडून येऊ शकतात शब्दयोगी अव्यय, क्रियापदालाही जोडून येतात, क्रियाविशेषणांनाही जोडून येतात, आणि वरील सर्व या बरोबर आहे. शब्दयोगी अव्यय जे आहे ते शब्दाला जोडून येतात, म्हणून त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. शब्दयोगी अव्यय जर वाक्यात नसेल, तसं उदाहरणार्थ बघा, पक्षी. बघा, पक्षी, झाड, बसला. आता याच्यामध्ये जर विचार केला, हे झाड काय एक नाम आहे, बरोबर आहे, हे क्रियापद आहे, बरोबर आहे, झाड एक नामच आहे ना. आता इथं पक्षी झाड बसलं, तुम्हाला वाक्य समजत आहे का. मग इथं काय लावावं लागेल, आपल्याला सामान्य रूप करावं लागेल आणि वर लावावं लागेल. आता जर वाचलं पक्षी झाडावर बसला, आता बरोबर आहे ना. म्हणजे वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय जर नसेल, म्हणजे शब्दयोगी अव्यय काय करतात, क्रियापदे, नाम, क्रियाविशेषण यांना जोडून येतात व समोरच्या शब्दाबद्दल काही ना काही संबंध प्रस्थापित करतात. प्रस्थापित झाल्यानंतर आपल्याला वाक्य ते समजते, त्यामुळे त्यांना काय म्हणतात, शब्दयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 37. बघा काय म्हणते प्रश्न क्रमांक 37. लांबचा प्रवास बसने करावा की कारने, या वाक्यातील की हे अव्यय पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे. हे करू की ते करू, स्पर्धा परीक्षेची तयारी करू की बँकिंग करू, म्हणजे हे करू की ते करू, बसने करू की
कारणे करू. ठीक आहे. आता याच्यामध्ये विकल्प आहे ना सरळ सरळ, मग जास्त बोलण्याची गरज आहे का? विकल्पबोधक आहे म्हणजे हे संयुक्त वाक्य आहे. स्वरूपबोधक असतो तर मिश्र स्वरूप गुलगुळ, न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य, उभयान्वी अव्यय तर आहे पण हे उभयान्वी अव्ययामध्ये कशाचं आहे? संयुक्त वाक्य आहे. बरोबर आहे. विकल्पबोधक वाक्य आहे. भाषेविषयक कौशल्याचा साधारणपणे किती पायऱ्या पडतात? आता बघा, भाषण कौशल्याच्या पायऱ्या. पहिली पायरी आहे, पहिले आपल्याला ऐका लागते, श्रवण. पहिली पायरी काय? श्रवण पायरी. हे ऐका लागते पहिले आपल्याला. आता जर आपण ऐकलं तर मग आपण बोलू शकतो ना. ऐकलं तर काय करू शकतो आपण? बोलू शकतो. हे दुसरी पायरी झाली. ठीक आहे. आता तिसरी पायरी, जर आपण बोललो तर आपण भाषण करू शकतो. बोलल्यामुळे काय होते? भाषण होते. बरोबर आहे. बोलल्यामुळे भाषण होते आणि भाषण म्हणजे बोलणे वगैरे नंतर काय होते? वाचन होते आणि वाचनानंतर काय होत असते? लेखन होत असते. हे आपल्या 5 पायऱ्या झाल्या. आता बघा, पहिली पायरी कोणती आहे? पहिली पायरी आहे श्रवण. जर समजा एखादा मुलगा असेल, एखादा काय असेल? मुलगा असेल आणि तो बैराच असेल समजा, तर त्यानं जर ऐकलंच नाही तर तो बोलू शकतो का? श्रवण नंतर काय? संभाषण, त्यानंतर भाषण, त्यानंतर वाचन आणि त्यानंतर लेखन. हे आहेत आपल्या पायऱ्या. मग किती पायऱ्या आहे? 1 2 3 4 5. म्हणजे किती पायऱ्या? 5. भाषेविषयक कौशल्याच्या किती पायऱ्या पडतात? 5. लक्षात येत आहे मला काय म्हणायचं ते? समजलं? नेक्स्ट. आता 39 ते 43चे जे प्रश्न आहेत हे पॅरेग्राफचे, हे तुम्ही पाहून घ्याल फक्त. ठीक आहे. कारण कसं आहे, एवढा आपण वेळ नाही देऊ शकत. त्यातली उत्तरं काढा, मग मन लावून वाचा. हे काही एवढं कठीण नाही आहे. ठीक आहे. किती ते कितीपर्यंत होते ते? 43 नाही का? किती नंबरपर्यंत? 43. आणि आपण कशावर जाऊ? डायरेक्ट 44वर. म्हणजे आपण काय करू? फक्त ग्रामर जे आहे म्हणजे त्याच्यामध्ये नियम आहेत तेच आपण बघू. बघा, कृष्णकाठचा माणूस या पुस्तकाचे काय साध्य केले? ओके, ते याच्यामधलंच आहे, पॅरेग्राफमधलं. चला, प्रश्न क्रमांक 44. अनग या अर्थाचा पुढीलपैकी शब्द कोणता? आता बघा, शब्द व म्हणी असतात जे आहेत त्या आपल्याला घ्याव्या लागतात. अनग म्हणजे निष्पाप. ठीक आहे. अनग म्हणजे काय होते? निष्पाप. ठीक आहे, निष्पाप. त्यानंतर दास या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द नाही? किंकर म्हणजे दास होतो. भृत्य, अनुचर आणि उधम कोणता शब्द नाही म्हणते? ठीक आहे. तर याचं अधम येते, अधम. नेक्स्ट, समोरील दृश्य पाहून शिरीषला वाटले की रिकामी जागा दुभंगून पोटात येईल तर बरे. रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा. ठीक आहे. समोरील दृश्य पाहून शिरीषला वाटले की दुभंगून पोटात घेईल तर बरे. कोण घेते दुभंगून पोटात? धरणी, वसुंधरा, वसुधा की धरित्री? धरणी. ठीक आहे, धरणी. समजलं मला काय म्हणायचं ते? धरणी दुभंगून पोटात घेईल तर बरे. वसुंधरा, पृथ्वी वगैरे नाही, धरणी. त्यानंतरचा प्रश्न बघा, वाघविहार या शब्दाची योग्य वर्णरचना सांगा. आता बघा, हे वाघविहार आहे नाही का? आता बघा, व प्लस आ बरोबर काय होते? वा. आणि त्यानंतर दीर्घ ई आहे. इथं दीर्घ ई आला म्हणून नाही, मी सांगतो बरोबर. त्यानंतर बघा, व प्लस आ म्हणजे व प्लस आ बरोबर काय होते? वा. व मध्ये आ मिसळला तर काय तयार झाला? वा. हे इथं मी लिहितो. त्यानंतर आहे ग. ग कसा? हलंत. ग बरोबर आहे, ग हलंत. आणि त्याला काय लागला? व. त्याला काय लागला? व. बरोबर आहे. ग कसा आहे? अर्धा लिहावा लागेल, ग. ग. आणि व कसा लिहावा लागेल? व आहे, व व असा व व. आणि त्याला लिहावं लागेल ई. ई कोणती? पहिली विलांटी. वाघवी झालं, वाघवी. आता ह बरोबर आहे, ह ह. ठीक आहे, वाघवी ह ह. त्यानंतर काय आहे? ह. ह कसा आहे? हलंत आहे बरं का? हा ह. ह कसा आहे? हलंत. हलंत म्हणजे असा मोडू नये, मोडू नये. इथं दिसत नाही आहे व्यवस्थित. त्यानंतर बघा, याला लागला आ. याला काय लागला? आ. आ लागला म्हणजे वाघवी हा. नंतर काय लागला? र. आणि त्याला काय लागला? अ म्हणजे पूर्ण र. अशा पद्धतीनं पूर्ण र.
तयार का झालं वाघविहार, हे बरोबर आहे. आता बघा इथं जर म्हटलं वा, इथं ड लागला, बरोबर आहे, ड म्हणतो, न लागला, अनुनासिक न येणार नाही. त्यानंतर इथं जर समोर विचार केला तर ही दीर्घ विलांटी आहे, त्यामुळे हे चुकलं. नंतर वा, इथं क लागला हलंत, हे पण येणार नाही, त्यामुळे आपलं उत्तर कोणतं आहे, नंबर 2. हे बघा याचं इथं तयार केलेलं आहे. ठीक आहे, मी शब्दाच्या फोडी यावर खूप चांगल्या पद्धतीनं कोर्समध्ये टाकलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट 47 झाला, 48, 49, 50 आणि 51. बघा मग आता काय म्हटलेलं आहे, ने आन या शब्दाचा समास कोणता, ने व आन. आता हा द्वंद्व समास आहे. ठीक आहे, द्वंद्व, पण इथं द्वंद्व समासाचे बघा पहिले तर समासाचे प्रकार. ठीक आहे, पहिले समासाचे प्रकार बघू. अव्ययी भाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास. बहुव्रीही, समजलं, हे आहेत समासाचे प्रकार. आता याच्यामध्ये द्वंद्व समासाचे प्रकार पडतात 3. हे बघा याचा एकही प्रकार पडणार नाही, याचे 7 प्रकार पडतात, याचे 4 प्रकार पडतात, द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे इतरेतर द्वंद्व, दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व आणि तिसरा प्रकार आहे समाहार. आता वैकल्पिक मध्ये किंवा अथवा अगर येते, समाहार मध्ये व आणि येते, आणि इतरेतर मध्ये आणि समाहार मध्ये इतर गोष्टींचा त्याच्यात समावेश होत असतो. आता बघा काय म्हटलेलं, ने आन, ने व आन. ठीक आहे, काय म्हटलं, ने व आन, म्हणून याचं उत्तर काय ते इतरेतर द्वंद्व. हे द्वंद्व आहे पण कोणता आहे, इतरेतर द्वंद्व. लक्षात आलं मला काय म्हणत होते. नेक्स्ट मनः पटल या विसर्ग संधीची फोड सांगा. आता हे काही जे रूल आहेत हे पाठ लागते. आता बघा याचं उत्तर येते 2 नंबर बरोबर. आता 2 नंबर कसं त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. बघा आता पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय, स, स च्या समोर काय, प. रूल असा आहे, जर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स असेल आणि स च्या समोर जर क, ख, प, फ यापैकी एखादे व्यंजन असेल तर स चा काय होत असतो, विसर्ग होत असतो. पण याचं उत्तर हे येते. ठीक आहे, नेक्स्ट शिवाजी महाराज ही एक विभूती होती. विभूती हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो. हा तत्सम आहे, तद्भव आहे, देशी आहे का संस्कृत आहे. हा तत्सम आहे. तत्सम मधून संस्कृत, म्हणजे तत्सम म्हणजे कसं आहे, संस्कृत आहे, म्हणजे अ आणि ड बरोबर. विभूती आलं ना, विभूती, विभूती अ आणि ड बरोबर. समजलं का मला काय म्हणायचं ते. विभूती हा एक संस्कृत शब्द आहे, म्हणजे तत्सम शब्द आहे. त्यानंतर बघा सुदर्शन या दिलेल्या शब्दाचा प्रकार कोणता हे दिलेल्या पर्यायातून निवडा. बरोबर आहे. प्रत्येक घटित शब्द, पूर्णाभ्यस्त शब्द, उपसर्ग घटित शब्द किंवा अंशाभ्यस्त शब्द. याचं उत्तर येते उपसर्ग घटित. कारण बघा या दर्शनच्या आधी सु लागलेला आहे आणि एखाद्या शब्दाच्या आधी जर एखादा प्रत्यय लागत असेल त्याला आपण काय म्हणू, उपसर्ग म्हणू. लक्षात येत आहे. प्रश्न क्रमांक 51 झाला. आता प्रश्न क्रमांक 52, 53, 54 आणि 55. बघा 53 प्रश्न क्रमांक 52 काय म्हणतो. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 52 पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती. बघा गंज म्हणजे लोखंडावर चढणारा, त्यालाही गंजच म्हणतात. गंज म्हणजे बाजार, बरोबर आहे. गंज, गंज म्हणजे ढिग्रास, गंज म्हणजे लोखंडी सळी. तर हे इथं काय आहे, चुकीचं आहे. गंज नाही म्हणत, त्याला गज म्हणतात, गज. ठीक आहे, गज किती फुटी, किती mm, गज. त्यानंतर बघा प्रादुर्भूत होणे म्हणजे काय. प्रादुर्भूत होणे, दिसू लागणे, जबरदस्ती करणे, वरचढ ठरणे की अंदाज. करोनाचा प्रादुर्भाव झाला. प्रादुर्भूत म्हणजे काय होते, दिसू लागणे. बरोबर आहे, दिसू लागणे. करोना दिसू लागला होता. प्रादुर्भूत होणे. खाई त्याला खवखवे या म्हणीचा विरुद्धार्थी म्हण कोणती. ठीक आहे, खाई त्याला खवखवे म्हणजे ज्यानं केलं चोराच्या मनात साधणे त्याची समानार्थी पण झाली. पण इथं काय म्हटलेलं आहे, विरुद्धार्थी म्हण म्हटलेलं आहे ना. मग बघा उंदराला मांजर साक्ष, कर नाही त्याला डर कसली, दात करून पोट कर. हे बघा याचं उत्तर येईल कर नाही त्याला, खाई त्याला खवखवे, कर नाही त्याला डर कसली, हे झाली याची विरुद्धार्थी म्हण. त्यानंतर बघा पुढीलपैकी कोणता शब्द अंशाभ्यस्त शब्द नाही. नाही म्हटलेला आहे, नाही. बघा अंशाभ्यस्त शब्द म्हणजे काय होत असते, हे लाडी गोडी झाला अंशाभ्यस्त, बोलणे चालणे झाला. त्यानंतर इकडे तिकडे झाला, कटकटणे झाला. हा पूर्ण अभ्यस्त झाला, पूर्ण अभ्यस्त. कारण हे पूर्ण आहेत का नाही,
ठीक आहे, पूर्ण शब्द आहे ना, म्हणून याला काय म्हणतात पूर्ण अभ्यस्त. अंशाभ्यस्त म्हणजे लाडी वेगळं गोडी वेगळं, हे अंशाभ्यस्त अंशाभ्यस्त अंशन ते पूर्ण अभ्यस्त. पुढीलपैकी कोणता शब्द अरबी प्रत्ययसाधित शब्द नाही? अरबी प्रत्ययसाधित शब्द नाही म्हणते. प्रत्यय म्हणजे काय? मागं लागलेला. ठीक आहे, अरबी कोणता नाही, तर कोणता नाही आहे? प्रश्न क्रमांक 56 माती नाही आहे, नाही तर नखरेबाज हे पण आहे, जार पण आहे, बंद पण आहे. माती नाही आहे, याला प्रत्यय नाही आहे लागलेला. ठीक आहे, त्यानंतर जरा म्हणजे काय? जरा म्हणजे काय होत असते? सरळ सांगतो, जरा म्हणजे म्हातारपण होत असते. ठीक आहे, जरा म्हणजे काय होत असते? म्हातारपण होत असते. म्हातारपणाला काय म्हणतात? जरा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 57, 58, 59 आणि 60 बघा. द्वंद्व समासाचा कोणता प्रकार मराठीत नाही? आता तुम्हाला पहिलेच सांगितलं द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात, बरोबर आहे. समासाचे 4 प्रकार पडतात आणि द्वंद्व समासाचे किती प्रकार पडतात? 3. पहिला आहे इतरेतर द्वंद्व, दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. आता बघा, इतरेतर द्वंद्व, समाहार द्वंद्व, एकशेष द्वंद्व हा समाहार नाही समासामध्ये, द्वंद्व समासामध्ये नाही आहेत. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची असतात, बरोबर आहे. आणि द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात. पहिला इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार अशा पद्धतीनं. विसर्ग हा एक वर्ण आहे, तालव्य वर्ण आहे, ओष्ठ्य वर्ण आहे, कंठ्य वर्ण आहे की दंत तालव्य? तो कोणता वर्ण आहे? कंठ्य वर्ण आहे. ठीक आहे, विसर्ग कोणता वर्ण आहे? कंठ्य वर्ण आहे. कोणता वर्ण आहे? कंठ्य. आता कसा कंठ्य वर्ण आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. बघा, कंठ्य, कंठ्य याच्यामध्ये स्वर येतात, त्यानंतर व्यंजन येतात आणि विसर्ग येतात. बघा आता कंठ्य, पहिला आहे स्वर अ, आ, त्याच्यात ॲ ऑ पण येईल. आता ॲ ऑ, त्यानंतर याच्यामध्ये आणि आहा हे पण येतील. त्यानंतर व्यंजन आहेत क, ख, ग, घ, ग, त्यानंतर आहे विसर्ग ह. अशा पद्धतीने हे कंठ्य वर्ण आहेत आपले. लक्षात येते मला काय म्हणायचं ते? नेक्स्ट, पुढीलपैकी कोणता शब्द सिद्ध या गटात मोडत नाही? सिद्ध, जय, हार, गत की यशस्वी? आता बघा, मोडत नाही म्हणजे यशस्वी, बरोबर आहे. कारण की यशस्वीला काय लागलेलं आहे? एक प्रत्यय लागलेला आहे की नाही, म्हणून हे इथं मोडत नाही. समजलं? आता बघा, या व्हिडिओमध्ये जे शब्द व म्हणी आहे ते फास्ट घ्याव्या लागल्या, बाकीचं जे आहे ते पूर्ण कन्सेप्ट वाईज सांगितलेलं आहे. जर तुमचे काही शंका कुशंका असतील तर तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. मी त्याच्यावर निश्चितच काम करून आणखी चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करील, बरोबर आहे. इथं आपण जे आहे इथं आपलं हे सेशन संपवू. धन्यवाद.